सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल परिसरात मुसळधार पावसामुळे दरड सदृश्य घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरतडी तडी मुंड्याच्या कोंड परिसरातील डोंगरावरून घसरत आलेल्या प्रचंड दगडाने सुधाकर राऊळ यांच्या घराच्या भिंतीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे 30,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दगड घरावर आदळताच मोठा आवाज झाल्याने घरातील सदस्य घाबरून तातडीने बाहेर पडले. सुदैवाने सर्वजण वेळेत घराबाहेर आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही क्षणाचा उशीर झाला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ज्या डोंगरावरून हा दगड कोसळला त्या ठिकाणी अजून एक मोठा दगड धोकादायक अवस्थेत अडकून असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून हा धोका दूर करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, सिंधुदुर्ग. सुमारे 10 वाजेच्या आसपास म्हणजे मोठा पाऊस झाला. त्यावेळेला ही थोडी माती पडत होती. त्यामुळे आतमध्ये माझ्या घरात आई होती. तिला असं वाटलं की माती पडते म्हणून ती बाहेर बघायला आली. तर हे मोठा हा पाटीत तो दगड पडला आणि भिंतीला धरून आदळला. त्यामुळे जराशी चीर गेली आहे आणि भांडी वगैरे होती ती सर्व पडली आहे खाली. अगदी म्हणजे हे आज ते मोठे दगड दिसत आहेत ते काढून संरक्षक भिंत द्या अशी मागणी आहे. हर्षद राऊळ. माती पडून घराची भेग गेली आहे. म्हणजे आतमध्ये बायको वगैरे होती ती माती पडता ती बाहेर गेली म्हणून ते टळला. आम्हाला शासनाने काहीतरी मदत अशी करावी की संरक्षण भिंत वगैरे काय तिकडे आहे तो काढून द्यावा किंवा काय असेल त्यांचं ते करावं. एवढीच मागणी आहे. आणि काय बोलणार आहे.